पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं एकच पांडुरंग आहे, हातात शस्त्र नाही, हात कमरेवर आहेत, पण सगळं जग ज्याच्या समोर लीन होतं. हा जो प्रेमाचा संदेश आहे कधी देणार आहोत. आणि दुसरा फार महत्वाची गोष्ट, ज्या 4 दिवसापूर्वीच्या शिवराज्याभिषेकाची गोष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचं दैवत असताना आज परिस्थिती काय. परवा एक पॉडकास्ट ऐकला राजू परुळेकरांचा. आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहोत, शेतकऱ्याची लेकरं असल्यामुळे तुम्हाला मला प्रत्येकाला गायीचं महत्व फार जास्त आहे. पण परवा एका पॉडकास्ट मध्ये परुळेकरांनीच एक विधान केलं. ते विधान डोळे उघडणारं होतं की जेव्हा समाजाची परिस्थिती कुठल्या बाजूनं जातीये हे जर पाहिलं तर गायीच्या वासराला कळतं की दूध प्यायचं असतं आणि आपली आत्ताची परिस्थिती काय आहे. राज्याचे काही मंत्री मुलाखतीत काही विधानं करतात तेव्हा खरोखर हा प्रश्न येतो की ज्या पुरोगामी विचारांचा झेंडा घेऊन आपण पुढे चाललो, ज्या महात्मा फुलेंनी बुद्धी प्रामाण्यावर सामाजिक प्रश्न सोडवण्याची जी शिकवण आपल्याला दिली, ती शिकवण आपण कुठे विसरतो का. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लक्षात ठेवावा लागतो की तोपर्यंतच्या प्रत्येक राजानं शपथ घेताना धर्मगुरूच्या हातात दिला आणि सांगितलं झालं तर माझा धर्मगुरू माझ्यावर राजदंडाचा वापर करेल आणि मला पदच्युत करेल. छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते ज्यांनी देण्यासाठी की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा विचार आपल्याला करावा लागेल. जेव्हा सत्तेच्या निवडणूक केवळ माध्यम असतं, सत्ता हे साध्य नाही, सत्ता हे केवळ साधन असतं. आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं. आणि हे लोकांचं कल्याण अविरतपणे 55 वर्ष करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत. आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना ऐकण्याची ही जी आस लागलेली आहे. त्या ताईंना दिल्लीला जायचं, मगाशी सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूरचा त्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा उल्लेख केला. परंतु हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा देशाची भूमिका मांडण्यासाठी परदेशात जातात आणि साऊथ आफ्रिकेच्या मुख्य पेपर मध्ये द स्टार मध्ये अख्ख्या पाना पार्लमेंटमध्ये त्या अफेअर्स मिनिस्टर आहेत. संसदेमध्ये जेव्हा ताई अपोजिशनच्या, कारण संसदेमध्ये आम्हा सगळ्या खासदारांना मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वसा ही त्यांची लेख चालवते. आणि शमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. ही बुलंद कहाणी ही अशीच कायम राहू, अशीच चालत राहू, याच आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील या ठिकाणी होते. उदयजी महाले साहेब आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उदयजी महाले यांच्या शुभ हस्ते दादा